नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या. यात नीट पाठोपाठ टीईटीचा पेपरही फुटला, 6 लाख उमेदवारांना फटका. भाजप मुक्त रामासाठी शिवसेना आंदोलन उभं करणार, उद्धव ठाकरे. आज फिफा विश्वचषकात स्पेनचा सलग 33 सामन्यांचा अजिंक्य रेकॉर्ड कायम. उरुग्वे स्पर्धेतून बाहेर, केप वर्डेची ऐतिहासिक खेळी. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोगा यात मांडलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही, तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. बातमी आहे नीट पाठोपाठ टीईटीचाही पेपर फुटला, 6 लाख उमेदवारांना फटका. काही दिवसांपूर्वी नीट पेपर फुटीमुळे देश हादरलेला. आज महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी 2026चा पेपरही फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गंभीर घटनेमुळे 28 जून रोजी 37 शहरातील 1028 केंद्रावर होणारी राज्यस्तरीय परीक्षा तातडीने रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे. ठाण्यातील भिवंडी जवळील कोनगाव येथील डायमंड हॉटेलमध्ये पेपर फुटीतील संशयित थांबल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. तिथून ते पसार झाल्यानंतर पोलिसांनी मुंबईच्या सहारा आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातून 3 संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या झडतीत टीईटी परीक्षेचे मूळ प्रश्न आढळून आले असून कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की सुरक्षिततेचे सर्व उपाय केले असतानाही हा प्रकार घडला असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. राज्यातील 6,128 परीक्षार्थ्यांनी परीक्षेसाठी पुन्हा नवीन नोंदणी करण्याची किंवा अतिरिक्त शुल्क भरण्याची गरज नाही. येत्या 2 ते 3 दिवसात परीक्षेची सुधारित तारीख जाहीर केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. राज्यभरातून लाखो शिक्षक, पदवीधारक आणि सर्व स्तरातून सरकारच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे. बातमी आहे भाजप मुक्त रामासाठी शिवसेना आंदोलन उभं करणार, उद्धव ठाकरे गरजले. प्रभू श्रीराम सध्या भोंदू लोकांच्या विळख्यात सापडले असून त्यांच्या सुटकेसाठी शिवसेना भाजप मुक्त राम ही मोहीम हाती घेणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून आंदोलनाची पहिली ठिणगी टाकली जाईल, असा थेट एल्गार शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. फुटीर खासदारांच्या मतदारसंघात घेतलेल्या यवतमाळ मधील जाहीर सभेतून त्यांची तोफ धडाडली. राम मंदिर ट्रस्ट मध्ये झालेल्या कोट्यवधींच्या देणगी घोटाळ्यावर बोट ठेवत ते म्हणाले, आम्ही दिलेल्या पैशांचे आणि 4 किलो चांदीच्या विटीचे पुढे काय झाले हे कोणालाच माहित नाही. राम मंदिर लुटलं जातंय. यासोबतच ठाकरे यांनी नीट पेपर फुटी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवरील अत्याचार आणि पीक विम्याच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं. या जनसामान्यांच्या प्रश्नांवर संसदेत तोंड उघडण्याचे धाडस गद्दारांच्या रक्तात उरलेले नाही. त्यांच्यात राजीनामा देण्याची हिंमत नाही, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. आगामी निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा कट्टर खासदार निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी आतापासूनच पूर्ण ताकदीने कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले. निष्ठावंत जनतेच्या जोरावर शिवसेना ही संघटना कोणीही संपवू शकत नाही, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. बातमी आहे फिफा विश्वचषकातून. स्पेनचा सलग 33 सामन्यांचा अजिंक्य रेकॉर्ड कायम. उरुग्वे स्पर्धेतून बाहेर, केप वर्डेची ऐतिहासिक खेळी. फिफा विश्वचषक 2026 मध्ये काल रात्री गट जी आणि गट एच मधील अंतिम साखळी सामन्यांचे निकाल लागल्यानंतर बाद फेरीचे चित्र अधिक रंजक झाले आहे. बलाढ्य स्पेनचे उरुग्वेचा 1-0 असा पराभव करत गट एच मध्ये अव्वल स्थान पटकावले. या विजयामुळे स्पेनने बाद फेरीत गतविजेत्या अर्जेंटिना सोबत होणारी कठीण लढत यशस्वीपणे टाळली आहे. तर दुसरीकडे दिग्गज मार्सेली बिएल्सा यांच्या उरुग्वेच्या विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. स्पेनने यासह आपला सलग 33 सामन्यांचा अजिंक्य राहण्याचा जागतिक विक्रम कायम ठेवला आहे. स्पर्धेत सर्वात मोठा इतिहास रचला आहे तो अवघ्या 5 लाख लोकसंख्या असलेल्या आफ्रिकेच्या केप वर्डे या छोट्या बेट राष्ट्राने. सौदी अरेबिया विरुद्धचा सामना 0-0 असा बरोबरीत सोडवत केप वर्डेने गट एच मध्ये दुसरे स्थान मिळवून थेट बाद फेरीत धडक मारली. विश्वचषकात पदार्पण करतानाच बाद फेरी गाठणारा हा गेल्या 20 वर्षातील पहिला देश ठरला असून फिफा इतिहासात बाद फेरीत पोहोचणारा हा जगातील सगळ्यात लहान देश ठरला आहे. आता नॉकआउट मध्ये या नवख्या जायंट किलर संघाची लढत थेट स्टार मेस्सीच्या अर्जेंटिनाशी होणार आहे. गट जी मध्ये बेल्जियमने आपला आक्रमक फॉर्म दाखवत न्यूझीलंडचा 5-1 असा धुव्वा उडवला.
तर दुसऱ्या सामन्यात इजिप्त आणि इराण यांच्यातील अटीतटीचा सामना 1-1 असा बरोबरीत सुटला, याच्या जोरावर इजिप्तने नॉकआउट फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. कोल्हापुरात सध्या केप वर्डेच्या या ऐतिहासिक फेरीटेल प्रवासाची आणि अर्जेंटिनाशी होणाऱ्या स्पर्धेची फुटबॉल प्रेमींमध्ये जोरदार चर्चा आहे. धन्यवाद आणि पाहत राहा सकलम.